हाय, मी तुमच्या सर्वांचा लाडका ओम. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे एक छानशी रेसिपी जी आपण रात्री खायला आपल्याला खूप आवडेल आणि इव्हनिंग स्नॅक्ससाठी पण खूप चांगली आहे. ज्याचे आज आपण बनवणार आहे तंदुरी पनीर टिक्का. हे सगळे आहे आजचे इंग्रेडिएंट्स. तर सर्वात आधी आपण थोड्याशा दहीमध्ये धनिया पावडर टाकणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याच दहीमध्ये अजून जिरा पावडर टाकणार आहे. हे बघा. त्याच्यानंतर आपण याच्यात थोडंसं हळद टाकणार आहे. मग थोडं तिखट टाकू. त्याच्यानंतर थोडा गरम मसाला. त्याच्यानंतर थोडीशी काळा मीठ टाकूया आपण याच्यात. त्याच्यानंतर आपण याच्यात थोडं आमचूर पावडर टाकणार आहे. आणि हे एवढं बेसन आहे तर याच्यातून एकदम थोडंसं टाकायचं आहे. मीठ पण टाकायचं आहे. एकदम थोडं टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपण आधी याला मिक्स करणार आहे. त्याच्यात आपण कसुरी मेथी पण टाकलेली आहे. त्याची टेस्ट अजून थोडी चांगली होईल. आता हे पूर्ण नीट मिक्स झाल्यानंतर आपण याच्यात पनीर टाकणार आहे. याच्या आधीच क्यूब करून घ्यायचे आहे. आपण याच्यात शिमला मिरच टाकलेली आहे. आपण याच्यात टमाटर पण टाकणार आहे. अजून कांदा पण टाकणार आहे. आता आपण याला चांगल्यापैकी मिक्स करणार आहे, ज्याच्याने ते पूर्ण मसाल्यामध्ये नीट मिक्स होऊन जाईल. आपण एकीकडे एका तव्यामध्ये तेल गरम करून घेणार आहे, ज्याच्याने आपण त्याला शॅलो फ्राय करणार आहे. म्हणजे ते मस्त तंदुरी सारखं दिसेल. तोपर्यंत आपण या काड्यांमध्ये भाजी टाकून पनीर, त्याच्यानंतर टमाटर, मग परत पनीरचा क्यूब, त्याच्यानंतर कांदा टाकणार आहे. मग वरती अजून एक क्यूब पनीर लावणार आहे. आणि मग आपण याला जेव्हा तेल गरम होईल तेव्हा आपण याला फ्राय करून घेऊया. आता मस्तपैकी आपण काडीमध्ये पनीरचे क्यूब आणि भाज्या टाकून घेतलेल्या आहेत आणि आता तेल पण गरम झालेलं आहे. तर आपण या काड्यांना तेलामध्ये तळायला ठेवू.
आपली छानशी रेसिपी झालेली आहे. याच्यासोबत तुम्ही ग्रीन चटणी, सॉस काही पण घेऊ शकता. चला आपण याची टेस्ट घेऊया. खूप चांगले झालेले आहे पनीर टिक्का. आणि हे तेलात जास्त वेळ ठेवलं होतं म्हणून ते क्रिस्पी झालं, म्हणून ते अजून छान वाटतं. लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजून असे व्हिडिओ बघता येतील आणि नवीन रेसिपी शोधता येते. बाय बाय, पुढच्या व्हिडिओत भेटूया.